झालाय। जय हनुमान वायशेत घणाघाती हल्ला चढवेल मुशेत संघावर की मुशेत मात्र यशाचा पल्ला पार पडेल। विनीत भाद्रे पहिली चढाई। ओहो काय सुरुवात झाली आहे। पहिल्या चढाईत हमला चढवलाय। ताकदीचा खेळ पाहायला मिळेल। चंदन सिंह पुष्पराज झुकेगा नहीं साला असा हा खेळाडू मैदानात आहे। उभा ठाकलाय चंदन। चंदन मात्र खरोखर वंदन करतो या भूमीला आणि यशस्वी होतोय। मैदानात चालू झाले घणाघाती हल्ले पाहायला मिळते। अटल जी ने कहा था भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, भारत एक जीता जागता राष्ट्र पुरुष है। ये वतन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है। इसकी नदी नदी हमारे लिए उन्हीं झालेली ही रायगड भूमी आणि अलिबाग तालुका खरोखर रायगड जिल्ह्याचं केंद्रबिंदू। वादळी खेळी किती गुण 2 गुण कमाल झाले। मुशेत संघ कडवी झुंज देईल माघार घेणारा हा संघ नव्हे। क्षणाला उत्कंठा वाढतोय आणि काय फिरकावलाय मुशेत संघाच्या या खेळाडूला दृष्ट लागावी असा हा सामना। पुन्हा एकदा विनीत भाद्रे कोण बसेल सायकलवर मेहनत आता घ्यावी लागेल। खेळाडूंच्या धैर्यावर हा केवळ खेळ नाही, हा घाम संघर्ष आणि स्वप्नांचा संगम आहे। मित्रांनो वापर होईल मुशेत संघाच्या वलांडे खेळाडूचा। रोहित पाटील मॅन फ्रॉम मुशेत चढाई करतोय। किती गुणांची लढाई। उभा ठाकला एकीचा बॉल हनुमान वायशेत ताब्यात करतोय। जबरदस्त वादळी केली। पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न करण्याचं सोडतो त्यावेळी तो संपतो। गिरीश यांच्याकडून ऑफर आलेले आहे। रोहित यांनी जर एका चढाईत 3 गुण प्राप्त केले तर 500 रुपयाचा पारितोषिक असतील। गिरीश या खेळाडूकडून कल्याण हाकेने स्वतःला झोकून दिले। काय कमालीचा संघर्ष वायशेत संघ जशी काय जिल्हास्तरीय स्पर्धा सर आम्ही पाहतो। खरोखर ज्याप्रमाणे जिल्हास्तरीय स्पर्धेला मजा येते त्याच पद्धतीने तुमच्या विभागात सुद्धा स्पर्धेला मजा येते। नवीन नवीन खेळाडू तयार होत आहेत, मेहनत घेत आहेत, रक्ताचं पाणी करतायत। गिरीश यांच्याकडून 500 रुपयाचा ऑफर आहे। बघूया मैदानात मतदान काय करतो आपल्या संघासाठी माघार घेतो। दुसरा पुकार क्रमांक नंबर 2 वर जय गणेश धोकावडे विरुद्ध श्री गणेश खंडाले आपला दुसरा पुकार। हो हो काय क्षेत्ररक्षण शिवछत्रपती भाल संघ पुढचा संघ विजय होईल तो आपल्या सोबत आहे। अभ्यास करावा लागेल नाहीतर अभ्यास करा चंदनचा आणि विषय येईल भक्तांचा विषय। काय क्षेत्ररक्षण केले मुशेत संघ।
खेळाडूच्या जरा मार लागलेला आहे, थोड्याच वेळात चालू होतील. काल सुद्धा भव्य दिव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 4 वाजता संपली, 4:30 जायला 6, जवळजवळ 48 तास आम्हाला सुद्धा झोप नाही आहे. अशी ही कबड्डीची आवड निश्चितच पाहायला मिळते. हो हो, आता मात्र 500 रुपयाचा मार्गदर्शी जाईल का? रोहित पाटील किती गुण? 3 गुण. गिरीश सर 500 रुपये खात्यात जातात त्या रोहित पाटीलच्या. बघा, एका खेळाडूला बक्षीस लावलं. कौतुक आहे, छान छान, जबरदस्त खेळ. हो हो, परशु रेड मात्र पंचांनी फेटाळली असेल. पुन्हा एकदा चढाई करेल रोहित. 400 व्हायसेच्या प्रांगणात चढाई करत असताना उभा ठाकला काही क्षेत्ररक्षक. आनंद बघा, लहान मुलांना आनंद बघा. बेबीच्या देठापासून ओरडत लहान मुलं. छान, लव यू. सुंदर खेळतात, खरोखर चांगली साथ तुम्ही देताय. लहान मुलांचा कमाल आहे. बघूया पुन्हा एकदा चंदन नावाचा वादळ. बघूया वादळाला थांबवण्याची ताकद मुशेद संघामध्ये आहे का? शक्य आहे. टू ड्रीम इज इम्पॉसिबल ड्रीम. जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं. हो हो, संघाची बांधणी छान आहे, परंतु मुशेद संघ सुद्धा त्याच पद्धतीने सर यशाकडे वाटचाल करतो. या वर्षीच्या हंगामात खरोखर वायशेत येथे सुद्धा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा यशस्वी पार पडली. तदनंतर कातलपाडा येथे सुद्धा खरोखर सुंदर आयोजन, देखणं आयोजन आपण पाहिलं. खरोखर भालवाल्यांनी सुद्धा अतिशय सुंदर देखणं आयोजन केले. दृष्ट लागायचे अशी ही स्पर्धा. तर बघूया विजयाचा ललकार गुल्लाल कोण उडले. मी म्हटलं की काही जखमा या हल्दीने बऱ्या होतात, परंतु काही जखवाना मित्रांनो गुलालच लागतो. पुढे घ्या जरा आयोजन. विनीत म्हात्रे यशस्वी झालाय. अंतिम पुकार दिलेला. चला, जय गणेश धोकवडे, श्री गणेश खंडाले या. रेडर बा एक गुणवंतन सर्वेवर पूर्ण आता दारोमदार असेल. 4 असे अर्जुनासारखी लक्ष भेदी एकाग्रता आपणास आता मात्रची ताकद दाखवावी लागेल, जी आपण पाहिलेत गिरीच्या माध्यमातून. भीमाने केवळ ताकदीवर शत्रूला नमावलं होतं, परंतु या मैदानावर कोण भीम काय शरीरयष्टीचा खेळाडू ठरेल. 4 सायकली तुमची वाट पाहतायत. कोण स्वार होईल. निराग शांतता. द्रोणाचार्याची रणनीती अचूक आखावी लागेल ते आयोजकांना, अर्थात सॉरी प्रशिक्षकांना. 400 विनीत म्हात्रे चढाई करतोय वॉक लाईनच्या आतमध्ये. बोनस पॉइंट ऑफ असताना भरधाव वेग घेतोय. पायटी मारण्यात खरोखर चप्पल आहे. चालाक आहे, चतुर, हरणासारखी चप्पलता पायात. चला, अंतिम पुकार क्रीडांगण नंबर. वायशेच्या प्रांगणात चढाईसाठी निघालाय गौरव नावाचा वादळ. गावदेवी मुशेद संघाचा हा एक शरीरयष्टीने सडपातल बांधा, पण वेग छान आहे याच्या पायात. हो हो, मात्र टिपलाय. मोठा गुण मिळतोय विनीत म्हात्रेच्या रूपात. पंतन सूर्यवर पूर्ण आता दारोमदार असेल.
आम्हालाच नाही माहिती. आपण करून मारितो सर. थांबा कशाला काय करता. चला एक संघ उपस्थित झालेला आहे धोकवडे विरुद्ध खंडाले. क्रीडांगण नंबर 2 वर या सामना चालू करा आलेले आहेत दोन्ही संघ. धन्यवाद. मधले रसिक वर्गाचा राम सिद्धू देह काय कामाचा चढाई करतोय रोहित पाटील. कल्याण हाके शांत सावध पवित्र घेतोय. रायगड जिल्ह्याचं एक जबरदस्त खेळाडू म्हणून ओळखला जाणारा कल्याण हाके सुद्धा एक खेळाडू मात्र माघार घेतोय. चला क्रीडांगण नंबर 2 वर स्कोर रिपोर्टर आयोजक. चला चला स्कोर रिपोर्टर पाठवा. हो हो काय जबरदस्त लाट भिरकवतोय. मंथन सुरू आहे. चढाई करत असताना हो खोलवर चढाई काय मात्र मंथन सुर्वे मध्य रेषा भेजणार. तोपर्यंत क्षेत्ररक्षण झालं गावदेवी मुशेद संघाकडून. जवळ जवळ 80% सक्सेसफुल रेड होती मात्र प्रयत्न छान केला आणि मंथन सुर्वेला थांबवला. सामनाधिकारी आलेले आहेत. स्कोर रिपोर्टर चला. एक मोठी मॅच तुम्ही पाहताय. हो हो रोहित पाटील थांबवलं गेलं. वायशेतकरांच्या आनंदाला आता मात्र पुरा. काय प्रयत्न छान हो. काय रसिक वर्ग खुश होत. पुन्हा एकदा चंदन काय खरे चंदन प्रयत्न छान यशस्वी. आता पुन्हा बघावं लागेल की वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला बार बार रेड करेगा झुकेगा नाही साला. चंदन यशस्वी झालाय मैदानात. आता मात्र एक रुळावर थांबवणं कठीण जाईल. गौरव एक्सलिडर वर पाय देतोय आणि आपला हा वेग वाढवतोय. रेडर असतोय डिफेंडर. राज स्कोरर मुले सामना थांबला. चला चालू करून द्या. क्रीडांगण नंबर 2. रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा 2021-22 उलवे पनवेल सेक्टर 12 येथे निश्चित होणार आहे. सर्वांनी या स्पर्धेला या एक जबरदस्त हाय व्होल्टेज स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटची 5 मिनिटं गौरवच्या खांद्यावर आता मात्र जबाबदारी असेल अर्थात गावदेवी मुशेद संघाची. हा वेग आहे मुशेद गावाचा. हा वेग आहे उद्याच्या भविष्याचा. मागून नंतर हाती दुर्घटना घडली. कल्याण हाके चमकला. काही क्षेत्ररक्षण आहे सुंदर. समोर जे बसलेले आहेत ना तो फोडल्याशिवाय राहणार नाही. हो हो चंदन सिंगडे चकवा दिलाय. आग्र्याहून सुटका होतीये. एक गुण निश्चितच. त्याला प्रत्युत्तर गावदेवी मुशेद संघाकडून. आता चालू झाला.
हे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, अतुलनीय कामगिरी करत आहे. क्रीडांगण नंबर 2 वर सामन्याला सुरुवात झालेली आहे. 1-0 गुणफलक पाहतोय. करून जाते ही थंड थंड हवा, परंतु बघूया या मैदानात कुणाची असेल हवा. स्वतःच एक मध्यरक्षकावर हल्ला चढवलाय. ही कबड्डीची जत्रा, हा कबड्डीचा कुंभमेळा आपण पाहतोय. कबड्डीची बांधी आली. शेवटची 3 मिनिटं बाकी. आघाडी मोडून काढावी लागेल रोहित पाटील. हो 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 सुंदर, हो सुंदर. काय अंकल ओढो वायलसे काय चंदन याने अनेक मैदान जिल्हास्तरीय स्पर्धेत सुद्धा गाजवून सोडलेली आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असतो. अनेक वेळा दुखापत या खेळाडूला झालेली आहे, परंतु कमबॅक करत असताना नवीन नवीन खेळाडू रायगड जिल्ह्यात पाहिलेत. सचिन पाटील सारखा खेळाडू मित्रांनो लिगामेंट ब्रेक होऊन सुद्धा शशांक पाटील म्हणे विठ्ठल कोपरपाडा बरोबर हे संघ खेळाडू ला जबाब आहेत. प्राण भगत खरोखर त्याच तालमीतले हे खेळाडू आहेत. खरोखर जबरदस्त वायशट म्हटलं की प्राण भगत. तर बघूया मैदान मात्र कोण गाजवतोय, तर पुढील होणारा सामना काय असेल. शिवछत्रपती भा आपणास पहिला पुकार देतो. तुमचा प्रतिस्पर्धी संघ कडवी झुंज देण्यासाठी येतोय. गुणफलक काय आहे? 10-25. निर्विवाद वर्चस्व वायशे संघाकडून पाहायला मिळतोय. अशा तऱ्हेने क्वार्टर फायनलचा सामना संपुष्टात. वायशे संघ बक्षिसास पात्र ठरतोय. सेमी फायनलची दुसरी लढत